जय शेतकरी मित्रांनो, बीपीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान। अलीकडील काळात पावसाच्या अनियमित प्रमाणामुळे संपूर्ण पीक वाया जाऊन शेतकऱ्यांच्या हाती काही मोबदला मिळत नाही। म्हणूनच बीपीएफ पद्धतीने पेरणी केलेल्या शेतामध्ये पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यास मदत होते, हवा खेळती राहते, पिकांचे कमी नुकसान होते, पिकाला पाण्याच्या ताणापासून बचाव होतो। म्हणूनच हैदराबाद स्थित केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेने विकसित केलेली रुंद सळी पद्धत शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने उपयोगात आणावी याकरता तालुका कृषी विभाग मोहाडी जिल्हा भंडारा येथील अधिकारीगण शेतकऱ्यांच्या हितावर प्रात्यक्षिक सादर करीत आहेत। दिनांक 12/11/2020 ला तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडीच्या अंतर्गत हरभरा प्रकल्पाचं डेमॉन्स्ट्रेशन आदर्श शेतकरी गट मोहाडी, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज गट यांच्या संयुक्त विद्यमाने मोहाडी या गावी एकूण 25 शेतकऱ्यांना या प्रकल्पामध्ये सामावून सन्माननीय मंडळ कृषी अधिकारी साहेब, सन्माननीय भट साहेब, त्याचप्रमाणे आकरे सर, आमचे मार्गदर्शिका कृषी सहाय्यिका सन्माननीय रेपाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या गटाचे पहिले प्रात्यक्षिक या गावचे प्रगतिशील शेतकरी सन्माननीय सुरेशजी बारई यांच्या शेतावर एकूण 20 किलो हरभरा हा सर्वांसमक्ष या ठिकाणी बीज प्रक्रिया करून पेरणीचा प्रात्यक्षिक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि त्याचप्रमाणे आम्ही आमच्या गटामार्फत सर्व 25 शेतकऱ्यांच्या शेतावर या हरभरा प्रकल्पाच्या याचप्रमाणे प्रात्यक्षिक करून चांगल्या पद्धतीनं कशा प्रकारे हरभऱ्याचे पीक घेता येईल याबाबत सर्व शेतकऱ्यांना माहिती देत आहोत। त्याचप्रमाणे शेतकरी आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने हरभऱ्याची लागवड करीत होता, त्याला एक पर्याय म्हणून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या यंत्रणेमार्फत आम्हाला मार्गदर्शन करण्यात आले आणि बीबीएफ पद्धतीने हरभऱ्या पद्धतीचे कसे आपण लागवड करावी या ठिकाणी आम्हाला समजावून सांगण्यात आलेली आहे। तर यामध्ये श्री बारई यांच्या स्वतःचा ट्रॅक्टर असल्यामुळे त्यांनी बीबीएफ पद्धतीकरिता त्यांच्याकडे उपलब्ध असलेला सीड्रिल मशीन यांना 2 सरी रेजर लावण्यात आलेले आहे। बीबीएफ पद्धती ही आम्हा शेतकऱ्यासाठी नवीन असली तरी या बीबीएफ पद्धतीचे फायदे म्हणजे पिकामध्ये एक विशिष्ट अंतर असल्याने तण काढण्यासाठी आणि पाणी देण्यासाठी सोयीच्या होत असल्याने आणि जमीन लुसलुसीत आणि भसभसीत असल्यामुळे पिकाला नक्कीच म्हणजे जोमानं वाढ होईल अशा पद्धतीनं बीबीएफ पद्धतीचे फायदे आम्हाला समजावून सांगण्यात आलेले आहेत। मी MG सेलोकर, कृषी पर्यवेक्षक मोहाडी, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी, आमच्या महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत हरभरा बियाणं गटाद्वारे वाटप करण्यात आलेलं आहे। त्या गटाच्या द्वारे BBF मशीन म्हणजे हा जो यंत्र आहे त्या यंत्राला BBF मशीनचे जो रिझर लावलेला आहे आणि रिझर लावून सह्यानी तो त्या याच्यानं रुंद सरी वरंबा पद्धत तयार होतो आणि सरी वरंबा तयार झाल्यामुळे जो पेरणी झालेली आहे क्षेत्रात त्याच्यात दाण पडतो, दाण पडल्यामुळे वरून आलेला पाणी किंवा आपण दिलेला पाणी हा सुद्धा तिथून त्या दांडातून निचरा होऊन सह्यानी पूर्ण बाहेर निघतो आणि हरभरा पिकाला असं आहे की बाबा कमी पाणी असायला पाहिजे आणि त्याला 50% हवेची गरज आहे आणि 50% ओलाव्याची गरज असतो। त्याच्यामुळे याच्यामध्ये उत्पादनामध्ये भर पडेल हा त्याच्या पाठीमागचा उद्देश। मी CS आकरे, मंडळ कृषी अधिकारी मोहाडी। या आधुनिक पद्धतीमध्ये यंत्रामध्ये आपण सीड्रिलच्या मशीनलाच आपण याच्यामध्ये फरो लावून आपण BBF यंत्र याला तयार केलं आणि त्याच्यामध्ये पेरणीसाठी सुलभ होईल या पद्धतीनं आणि सरीवरंबा पद्धतीमध्ये जो पाण्याचा जो अतिवापर किंवा पाण्याचा कमी वापर झाला तर याच्यामधून जास्तही वापर झाला तर तो पाणी दांडाद्वारे निघून जाईल। 2 दात्यामधील जवळपास 1 फुटाचं अंतर आहे। 10 सेंटीमीटर वरती या 2 झाडातील अंतर त्याच्यामध्ये हे होईल आणि या यंत्राने
असं सुलभ पेरणी होईल आणि भरघोस उत्पादन या पिकामध्ये म्हणजे पेरणीमुळं शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. हे एवढं बोलून मी या ठिकाणी या यंत्राद्वारे जी माहिती सांगितली आहे ही शेतकऱ्यांच्या फायद्याची आणि पुरेपूर भविष्यात या यंत्रांना शेतकरी 25 लोक या गटातील या यंत्राद्वारे पेरणी करतील हे मी याद्वारे सांगतो. शेतकरी मित्रांनो, बीबी पद्धतीने हरभरा पेरणीकरिता साधारण एकरी 15 ते 20 किलो बियाणे आवश्यक आहे. तसेच पेरणी अगोदर 1 तास पूर्वीच बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. प्रथम बीज प्रक्रिया मुळकूज व मर रोगांपासून संरक्षण करण्याकरिता 10 किलो बियाण्यास कार्बोझिल 37.5% अधिक थायरम 37.5% किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा बियाण्यास चोळावे. दुसरी बीज प्रक्रिया म्हणजेच जीवाणू खतांची बीज प्रक्रिया 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम किंवा 6 मिलीलिटर द्रव रूपात रायझोबियम अधिक 250 ग्रॅम किंवा 6 मिली द्रव रूपात PSB घ्यावे. पेरणीच्या वेळी खताचे प्रमाण: पेरणीच्या वेळी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 30 किलो पालाश प्रति हेक्टरी टाकावे. फेरस सल्फेट 25 किलो प्रति हेक्टरी, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो प्रति हेक्टरी, झिंक सल्फेट 20 किलो प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळी वापरल्यास फायदा होतो. उत्पादनात वाढ होण्यासाठी ओलिताखालील पिकास पेरणीपूर्वी 5 टन शेणखत प्रति हेक्टरी जमिनीत मिसळून द्यावे किंवा पेरणीच्या वेळी जमिनीतून प्रति हेक्टरी 2 किंवा 3 टन गांडूळ खत द्यावे. तसेच बीज प्रक्रिया करताना हातामध्ये हँड ग्लोव्हजचा वापर अवश्य करावा. पेरणीची खोली आवश्यकतेनुसार कमी जास्त करण्याची व्यवस्था या यंत्राला उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यंत्राला पेरणी करताना 2 ओळीमधील अंतर कमी जास्त करण्याची सोय करून देण्यात आलेली आहे. हे बहुपयोगी यंत्र असून ते खरीप व रब्बी हंगामातील पिकांची आवश्यकतेनुसार सऱ्या पाडून पेरणी करण्यासाठी सहजासहजी वापरता येते. गाळाच्या किंवा चोपन जमिनीमध्ये पाण्याचे पाट पाडण्यासाठी 30 ते 35 पिटाओ HPच्या ट्रॅक्टरद्वारे योग्यरित्या चालवता येते. या यंत्राद्वारे पडलेल्या सऱ्यांमधून पिकाला आवश्यक तेव्हा पाणी देता येते. आवश्यकतेनुसार फणांची संख्या वाढवता येते अथवा कमी करता येते. या यंत्राद्वारे पेरलेले बियाणे लगेचच मातीमध्ये झाकले जाईल अशी त्याची रचना करण्यात आलेली आहे. याद्वारे उत्पादनामध्ये 10 ते 25% पर्यंत वाढ होते. टोकन पद्धतीने लागवड केली जात असल्याने 2 रोपांमधील अंतर राखले जाते. बियाण्यांची 15 ते 20% पर्यंत बचत होते. या पद्धतीमुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास आवश्यकतेपेक्षा जास्त झालेले पाणी सऱ्यांमधून वाहून नेले जाते व पीक पाण्यात डुंबून संपूर्ण नुकसान होण्यापासून बचाव होतो. रुंद वरंब्यावर पिकाची लागवड केल्याने पाणी साचल्यामुळे होणाऱ्या मर रोग, पोड व मूळ कुजव्या रोगांचा प्रादुर्भाव टाळला जातो. पिकांच्या रुंद वरंब्यावर लागवड केली जाते, त्यामुळे सरांचा उपयोग करून आंतरमशागतीची कामे सुखरूपरित्या करणे सोपे होते. पिकाला पाणी देणे, ठिबक संचाचा पाण्यासाठी वापर करणे, तण नियंत्रण, कीटकनाशक फवारणी इत्यादी कामे योग्य रीतीने करणे शक्य होते. पिकामध्ये हवा खेळती राहते व सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतो, त्यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव होत नाही. यंत्र चालवण्यासाठी कुशल चालकाची निवड करावी. पेरणी यंत्राचा वेग मध्यम ठेवावा, त्यामुळे समप्रमाणात बियाणे व खते पेरण्यास मदत होते. पेरणी करतेवेळेस यंत्रास कोणत्याही प्रकारची इतर जोडणी करू नये. पॉवर ट्रॅक्टर चलित रुंद वरंबासरी यंत्राने सोयाबीन, तूर, मका, भुईमूग आदी पिकांची लागवड करता येते. प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या प्लास्टिकच्या तपकड्या असून त्या सहजपणे बदलता येतात. पेरणीपूर्वी यंत्र शेतात नेण्यापूर्वी यंत्राचे कॅलिब्रेशन करावे. गती देणाऱ्या यंत्रणेला 1 फेरी दिल्यानंतर बियाणे योग्य प्रमाण पळते का हे तपासावे. बियाणे व खताची पेटी 1/3 पेक्षा कमी भरलेली नाही याची नेहमी खात्री करावी.